जय श्रीकृष्ण मंडळी. चला, आज आपण अतिशय उत्तम एक गोष्ट ऐकूया. आता पहा, एका गावामध्ये कबीरजी राहत असत. संत कबीर हे आपल्याला परिचितच आहेत. तर त्या गावामध्ये कबीराला भेटायला दोन व्यक्ती येतात. मग त्या गावातल्या लोकांना विचारतात की संत कबीर कुठे भेटतील आम्हाला. तर त्यांनी सांगितलं, आताच स्मशान घाटाकडे प्रेतयात्रा निघालेली आहे म्हणे. त्यामध्येच ते त्या लोकांमध्येच ते सामील झालेले आहे, तुम्हाला ते भेटतीलच. मग ते म्हणे, पण त्यांना कसं ओळखायचं. म्हणे, ज्याच्या डोक्यावर तुम्हाला एक दिवा दिसेल तेजस्वी, ते कबीर आहे. म्हणे की तो दिवा म्हणजे काय. म्हणे, ज्याच्या अंगामध्ये तीव्र वैराग्य येतं त्याच्या डोक्यावर तो दिवा दिसतो म्हणे. म्हणे, असं का. बरं म्हणे. आणि मग ते लोक कबीरजींना भेटण्यासाठी त्या स्मशानाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर उभे राहिले. मग त्या ठिकाणी सर्व लोक, त्या लोकांच्या मागे त्या प्रेतयात्रामध्ये सहभागी झालेले सर्व लोक ना ते पाहत होते की यामध्ये कबीरजी कोण असतील. आणि पाहता पाहता त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला त्या व्यक्तीने सांगितलं होतं की ज्याच्या डोक्यावर दिवा दिसेल ते कबीरजी आहेत. आता यांना तर त्या स्मशान यात्रेमध्ये जेवढे लोक सहभागी झालेले होते त्या सगळ्यांच्या डोक्यावर दिवा दिसत होता. कारण स्मशान यात्रेमध्ये सहभागी जेवढे लोक झाले होते ते सगळेच वैराग्यवान होते. वैराग्य त्यांच्या मनात आलेलंच होतं. कारण कोणी एखादा मरण पावला की साहजिकच आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण होते आणि आपल्याही मनामध्ये वैराग्याची भावना येते. आणि त्यामुळे सगळ्यांच्या डोक्यावर तो वैराग्याचा दीपक तेवत असलेला या लोकांना दिसायला लागला. मग यांना आता वाटलं की अरे, आता यांच्यामधलं नेमके कबीर कसे काय ओळखावे आपण. आणि म्हणून ते त्याच ठिकाणी त्या रस्त्यावर उभे राहिले. मग यात्रा स्मशानामध्ये गेली. त्या ठिकाणी अंत्यसंस्कार वगैरे झाले आणि ती यात्रा वापस निघायला लागली. जशी जशी यात्रा वापस निघायला लागली तर काहीच्या डोक्यावर थोडे थोडे दीपक तेवत असलेले त्यांना दिसले. पण जशी स्मशान यात्रेतून लोक आपलं कार्य संपवून बाहेर निघायला लागले तसं तसं त्यांच्यामध्ये पुन्हा गप्पा टप्पा चहलपहल सुरू झाली आणि एकेकाच्या डोक्यावरचा तो वैराग्याचा दिवा विझत असलेला त्यांना दिसायला लागला. आणि हळूहळू काही लोक निघून गेल्यावर कोणाच्याच डोक्यावर तो दीपक तेवत असलेला त्यांना दिसला नाही. काही लोक आपल्या नेहमीच्या दिनचर्यामध्ये सामील झाले आणि त्यांच्या मनात जे वैराग्य निर्माण झालेलं होतं काही क्षणापुरतं ते नष्ट व्हायला लागलं आणि त्यामुळे त्यांचा तो दीपक त्यांना विझलेला दिसायला लागला. आता हळूहळू जशी जशी त्या यात्रेमधले सर्व लोक निघायला लागले तसं कोणाच्याच डोक्यावर त्यांना काही अंतरानंतर दिवा तेवत असलेला दिसत नव्हता. मग ते आश्चर्याने पाहायला लागले की अरे, आपल्याला त्या व्यक्तीने सांगितलं की ज्याच्या डोक्यावर तो दिवा तेवत दिसेल वैराग्याचा तोच व्यक्ती कबीर आहे. मग आता आपण कसं ओळखावं. म्हणून ते निरीक्षण करून पाहायला लागले तर त्यांना दिसलं की जसं जसं लोक दूर दूर जायला लागले तसे तसे सगळ्यांची दिवे, वैराग्याचे दिवे विझत गेलेले दिसले. परंतु एक व्यक्ती असा होता की ज्याच्या डोक्यावर अजूनही दिवा तेवत असलेला त्यांना दिसला. आणि म्हणून ते त्या व्यक्तीच्या धीरे धीरे पाठीमागे जायला लागले की याचाही कालांतराने थोड्या अंतरावर गेल्यावर हा दिवा जर विझला तर नक्कीच हे कबीर नाही. आणि म्हणून ते धीरे धीरे त्यांच्या मागे जायला लागले. तर त्यांना दिसून आलं की काही अंतर काय घरापर्यंत पोहोचल्यानंतरही ना आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये लक्ष घातल्याने कबीराच्या डोक्यावरचा तो वैराग्याचा दिवा विझलाच नाही आणि तो तसाच तेवत दिसला त्यांना. मग ते दोघंही जाऊन त्यांना प्रणाम केला आणि म्हणाले की आम्ही तुम्हाला भेटायसाठी इतक्या लांबून आलेलो आहोत आणि आम्हाला तुम्ही काही ना काही उपदेश करा, असं म्हणून त्यांनी कबीरांना ओळखलं आणि कबीराजवळ बसून ते त्यांच्याजवळून ज्ञानाचा मार्ग शोधू लागले. गोष्टीचं तात्पर्य काय. पहा, जेव्हा एखादी दुःखद घटना घडते ना तेव्हा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये तीव्र वैराग्य निर्माण होतं आणि आपल्याला असं वाटायला लागते खरंच यामध्ये काही पडलेलं नाही, ह्या गोष्टी आपण ज्या करून राहिलो ह्या खरंच चुकीच्या आहेत आणि आपण चांगलं वागायला पाहिजे, एकमेकांना सहकार्य करायला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटते. पण त्या यात्रेमधल्या लोकांच्या डोक्यावरचा जसा तो दिवा विझत गेला ना तसा जेव्हा हे वैराग्य काही कालापुरतंच आपल्या मनामध्ये येते आणि काही काळानंतर पुन्हा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये इतकं मशगूल होऊन जातो की आपल्या मनामध्ये ती गोष्ट थोडीफारही शिल्लक राहत नाही आणि पुन्हा आपण आपल्या येरे माझ्या मागल्या असं म्हणून आपलं आपलं कार्य करायला लागतो. म्हणून आपणही आपल्या मनामध्ये काही काळापुरता का होईना हा
हा वैराग्याचा दिवस तेवत ठेवला पाहिजे. आणि आपल्याकडूनही इतरांना काही मदत झाली, सहकार्य झालं आणि सहाय्य झालं तर नक्कीच त्यामुळे त्याचंही भलं होईल आणि आपलंही नक्कीच भलं होईल. राधे राधे.